वंदे मातरम. माझं नाव तानाजी पांडुरंग गोलप. हडपसर भागामध्ये गेले 42 वर्षापासून मी राहिला आहे. पण हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये टॅक्स विभागाचा कंप्लीट भोंगळा कारभार चाललेला आहे. आत्ता बजेट काढलं जवळजवळ 13,000 कोटीचं. पुणे महानगरपालिकेने बजेट काढलेलं 13,000 कोटीचं. आणि आत्ता आम्ही बघितलं टॅक्स विभागाकडे गेलो होतो. आत्ता 3 प्रभागाची लोक तिथं टॅक्स भरायला येतात, तर लोकांना बसायला जागासुद्धा नाही आहे तिथं. एवढी कच्चरकुंडी झालेली आहेत. आणि पाठीमागच्या साईडला जवळजवळ 4 ते 5 खिडक्या फुटल्यात. ते 2 वर्षापासून खिडक्या फुटल्यात. तर खिडक्यासाठी आपल्याला काचायला किती पैसे लागतात मला सांगा ना तुम्ही एवढे बजेट काढलेलं आहे, मग खिडक्यासाठी तुम्हाला ₹1,00,000 बजेट काढता येत नाही का? अहो उन्हाची झळ बसते, खिडक्यातनं उन्हाचे सगळे लाईला यायला लागल्यात, नागरिकांना बसायला नागाल नाही. पुणे महानगरपालिकेचा कंप्लीट भोंगळा कारभार चाललेला आहे. लाखो रुपये हडपसरमधनं 500 कोटी रुपये हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये जमा होतो आणि त्यांना ₹1,00,000 इथं खर्च करता येत नाही का? नाही तिथं तुम्ही खर्च करताय पैसे, नको ते रस्ते उकारताय. परत रस्ते करा, सिमेंट काँक्रीट करा, डांबरीकरण करा, बाकी दुसरा काही विषय नाही आहे. फक्त भ्रष्टाचार करायचा, दुसरा विषय काय नाही. नुसता भ्रष्टाचार करायचा आणि टक्केवारी खायची. हे काम पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं चालवले सगळे, लक्षात घ्या. लेखी तक्रार केली नाही सर, मी 2-3 दिवस झालं बघतोय. त्यांना विचारलं, त्यांनी 1 वर्ष झालं म्हणले आमचा पाठपुरावा चालू आहे. 1 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. आम्ही लेखी स्वरूपात काही दिलं नाही सरांना. सर आम्हाला खातं बसवून द्या. तुम्ही ही समस्या कोणाला सांगितली का? नाही तिथंच विचारली. आता जाऊन सांगायची कुणाला, तर ह्याच्यातून जाऊन द्या ना. काय काम होत नाही विचारून पेपर रंगवणे हे फक्त भोंगळा कारभार आहे. पेपर रंगवा, पेपरने करा, त्याच्यावर काही विषय होत नाही. नाहीतर आंदोलन करायला लागेल त्यासाठी, त्याशिवाय पर्याय नाही आंदोलन केल्याशिवाय. लेखी स्वरूपात काही नाही. लेखी स्वरूपात भरपूर दिलेले, काही नाही. उडत उत्तरं सगळी मिळलेली जातात. काय अडचण नाही लेखी स्वरूपात, काय नाही. तुमची काय मागणी आहे? माझी काय मागणी आहे, ते टॅक्स विभागामध्ये बसायला जागा नाही. रूम वाढवून घ्या. 3 प्रभाग आहे, 12 नगरसेवक आहेत. तिथं 10 लोक अधिकारी 8 ते 10 जण बसतात आणि खुर्च्या 8-9 रिकाम्या असतात. आणि 10-20 लोक आले त्यांनी उभं राहायला लागते. तिथं बसायला जागा नाही. ज्येष्ठ नागरिक, आमच्यासारखे ज्येष्ठ नागरिक लोक आलेत. आम्ही बसायचं कुठं उन्हातनं? आहे का उन्हात जागा बसायला? हां, एवढं ऊन कडक आहे, बघा की आपण किती कडक ऊन आहे. म्हणजे सर्व सोयीसुविधा तुम्हाला हव्यात? आहे ना. टॅक्स भरतोय, जनता मालक आहे. बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले जनता मालक आहे. जनतेच्या पैशातून तुमचे पगार होतात, विकास कामं सगळी होतात. मग इथल्या काचा का बसल्या जात नाहीत? बसला लवकरात लवकर काचा बसवणार, तर आंदोलन केलं जाईल. 8 दिवसामध्ये बघणार आहे ना, तर 1 तारखेनंतर आंदोलनाला बसणार आहे. तर नागरिक या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. स्थानिक जे हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील जे अधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या तातडीनं सोडाव्यात. त्यांची पूर्ण व्यवस्था करावी. उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात आहेत, बसण्याची व्यवस्था करावी, फॅनची व्यवस्था करावी. जे काही दारं खिडक्या काचा फुटलेल्या आहेत त्याची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. धन्यवाद.